हॅलो गाईज, माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी. आता सुवर्ण संधी काय आहे तर मी घेऊन येत आहे एक क्विक लर्न सिरीज, ज्याच्यामध्ये जर तुम्ही आतापर्यंत काहीही अभ्यास केलेला नसेल बोर्डचा तर तरी तुम्ही पूर्ण तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर करू शकता विदिन 1 मंथ, आणि तो पण डिटेल कन्सेप्ट आणि जास्तीत जास्त PYQ सोबत. तर आपण सुरू करणार आहोत क्विक लर्न सिरीज. ठीक आहे. तर आता खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांनी आतापर्यंत काही स्टडी केलेली नसेल, म्हणजे बोर्डची त्याला खूप सारे कारणं असू शकतात. एक म्हणजे तर जास्तीत जास्त विद्यार्थी जेव्हा 11वीला जातात तेव्हा सुरुवातीपासून ते CET JEE ची प्रिपरेशन करतात. ठीक आहे, म्हणजे फक्त MCQ सॉल्व्ह करतात, त्यांचं बोर्डकडे लक्ष नसतं. पण तुम्हाला हे माहीत आहे की बोर्ड एक्झाम IIT साठी पण इम्पॉर्टंट आहे, आणि CET थ्रू तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कोणतेही प्रायव्हेट कॉलेजमध्ये कुठेही ॲडमिशन घेसाल तर तुमचे जे बोर्डचे मार्क्स आहे ते कन्सिडर केल्या जातात. जर JEE तुम्ही क्वालिफाय केलेली आहे तर तुम्हाला IIT कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला 75% अबोव मार्क्स पाहिजे. CET साठी पण अराउंड स्टेट म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये डिफरंट राहते CETचं, तर तरी तुम्हाला 50च्या वर तर लागतातच पर्सेंट. पण तसं पण आपण फक्त 11वी 12वी करून थोडी थांबतो, मग आपण इंजिनिअरिंगला जातो. तिथं पण मग इंजिनिअरिंगला गेल्यावर आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे द्यावा लागतो, आपल्याला मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी अप्लाय करायचं असते. तर त्यासाठी ज्या MNCs असतात, मल्टीनॅशनल कंपनी, किंवा मॅक्झिमम ज्या कंपनीज असतात त्या तुमचे 60%च्या वर पर्सेंट मागतात. म्हणजे ज्यांना 60%च्या वर 10वी 12वी थ्रू डिग्री मार्क्स आहेत त्यांनाच ते अलो करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही एक निश्चय करा की तुम्हाला कमीत कमी 60% मार्क्स बोर्डमध्ये भेटलेच पाहिजे. कशासाठी? CET साठी. आणि जर तुम्ही IIT साठी प्रिपेअर करत आहे तर तुम्हाला अबव 75% मार्क्स भेटायला पाहिजे. तर आज मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे की बोर्डचा पेपर पॅटर्न किती आहे, कसा आहे, आणि म्हणजे कोणते क्वेश्चन कशा टाईपचे येतात, किती डिफिकल्टी लेवल राहते, किती इझी क्वेश्चन्स येतात, प्रत्येक चॅप्टरचं वेटेज काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. काही मुलं तर असे असतात, तुम्हाला माहीत आहे की जे फक्त CET JEE साठी प्रिपेअर करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा बोर्डचा एक्झाम म्हणजे अभ्यास झालेला नसतो. त्यासोबत काही पोरं अशी असतात ना की मस्त फक्त मोबाईल घ्यायचा, रील्स पाहायच्या आणि बस मजा करायची. तर ते मुलं पण आता बस 1 महिना अभ्यास करून, 1 महिना सिरियस अभ्यास करून, जसं मी सांगितलं तसा तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स बोर्डमध्ये घेऊ शकता. तुम्हाला 60, 70, 80 नाही, तुम्हाला जास्तीत जास्त टार्गेट ठेवावं लागेल की आपल्याला अबोव 90 किंवा आउट ऑफ 100 मार्क्स मॅथ्समध्ये भेटायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, आता आपण ती स्ट्रॅटेजी बघू की कशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकता. First of all, to achieve anything big in your life, you have to make strategy, and to follow your strategy, you have to be focused. You have to learn to focus. In this age of distraction, people who will learn to focus will get success. ठीक है, तो आपको फोकस्ड रहना ही पड़ेगा 1 महीने के लिए, फिर जाके आप अच्छे मार्क्स ले सकते हैं. ठीक है. तो देखो, अभी हम डिटेल में देखेंगे कि कैसे आपको कौन से पॉइंट्स पे, कौन से चैप्टर पे फोकस करना है, क्या आपको ऐसा करना है जिससे आपको ज़्यादा से ज़्यादा मार्क्स मिलेंगे. ठीक है. तर चला मग आजपासून कामाला लागू म्हणजे अभ्यासाला लागू, आणि ट्राय करू की आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील या 1 महिन्याच्या अभ्यासामध्ये. कारण 1 महिना तुम्ही अभ्यास करू शकता, नंतर तुमचे एक्झाम लागतील, प्रॅक्टिकल लागतील, तर फक्त तुमच्याकडे एक्झामच्या आधीच्या दिवशी फक्त तुम्हाला रिवाईज करावं लागेल सगळ्या गोष्टी. तुम्हाला एवढा वेळ नसणार की तुम्ही पूर्ण चॅप्टर्स घेऊन पूर्ण चॅप्टर तुम्ही सॉल्व्ह करून पाहताय वगैरे, असा टाइम तुम्हाला भेटणार नाही. तर आता 1 महिना आहे,
माझ्यासोबत चला आणि एक प्रत्येक व्हिडिओ माझा बघा. प्रत्येक व्हिडिओ थ्रू तुम्हाला काहीतरी बेस्ट नॉलेज भेटणार आणि तुमचे सगळे कन्सेप्ट बेस्ट म्हणजे क्लिअर कट होतील. ठीक आहे. तर बघा, मॅथचा पेपर तुमचा, रिटर्न पेपर तुमचा 80 मार्क्सचा असतो. ठीक आहे. मॅथचा पेपर तुमचा 80 मार्क्सचा असतो. बाकी जे 20 मार्क्स आहेत ते तुम्हाला कॉलेज थ्रू भेटतात. ठीक आहे. ते तुम्हाला कॉलेजमधून भेटतात. आता या 80 मार्क्ससाठी कशी प्रिपरेशन करायची, तर सगळ्यात पहिले तर 80 मार्क्सपैकी 14 to 15 मार्क्सच्या प्रत्येक वर्षी थेरम्स विचारल्या जातात. ठीक आहे. तर त्या थेरम्स जर तुम्ही केल्या, फार मोजके थेरम्स आहेत, 20 ते 25 थेरम आहेत. तशा तर खूप थेरम आहेत आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये, 15 चॅप्टर्समध्ये खूप थेरम्स आहेत. पण काही अशा मोजक्या इम्पॉर्टंट रिपीटेड विचारलेल्या थेरम्स आहेत, ज्या जर तुम्ही केल्या तर तुमचे ते 14 to 15 मार्क्स कन्फर्म होतील. तर त्या ज्या थेरम्स आहेत ज्या 14 ते 15 मार्क्सला विचारल्या जातात, त्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. आणि त्या कोणत्या आहेत तर ते मी फर्स्ट लेक्चरपासून, म्हणजे मी व्हिडिओज टाकलेले आहे. फर्स्ट व्हिडिओमध्येच मी पूर्ण त्या थेरमची लिस्ट टाकलेली आहे की कोणत्या कोणत्या चॅप्टरमधून कोणकोणत्या थेरम्स येतात. ठीक आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कोणकोणत्या थेरम्स इम्पॉर्टंट आहेत आणि किती मार्क्सला येतात. त्यानंतर मी प्रत्येक चॅप्टर वाईज त्या चॅप्टरच्या ज्या थेरम्स मतलब प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये विचारलेल्या आहेत त्या पूर्ण थेरम्स घेतलेल्या आहेत. जे रिपीटेडली विचारलेले आहेत त्या पूर्ण महत्त्वाच्या थेरम्स घेतलेल्या आहे. अराउंड 6 चॅप्टरमध्ये थेरम्स आहे आणि 6 चॅप्टरच्या मिळून 20 ते 25 थेरम असतील जास्तीत जास्त. जर त्या 20 ते 25 थेरम तुम्ही एकदम व्यवस्थित केल्या, ठीक आहे, तर तुमचे 14 मार्क्स कुठंच जाणार नाही. 14 मार्क्स तुमचे फिक्स थ्रू थेरम्स. ठीक आहे. 14 मार्क्स तुम्हाला कोण देणार आहे? तुम्हाला थेरम्स देणार आहे. थेरम तुम्हाला मी देणार आहे. कुठून देणार आहे? माझे व्हिडिओज आहेत तिथून बघा आणि तुम्हाला या सगळ्या इम्पॉर्टंट थेरम्स भेटून जातील. आता हे तुमचे टोटल किती झाले? तुमचे टोटल झाले आता 34 मार्क्स. ठीक आहे. आता बघा, आउट ऑफ 100 34 मार्क्स भेटले, झाले तुम्ही पास. नाही, अजून 1-2 मार्क्स पाहिजेत तुम्हाला. ठीक आहे. तर आता नेक्स्ट सेक्शन ए मध्ये बघा एमसीक्यूज असतात. आता आपण एवढी सुरुवातीपासून सीईटीची प्रिपरेशन करतो, जेईची प्रिपरेशन करतो, तर आपले एमसीक्यू फार चांगले झालेले असतात. कारण एमसीक्यू मध्ये लेंदी क्वेश्चन असतात, एमसीक्यू मध्ये ट्रिकी क्वेश्चन असतात. आपल्याला त्याची प्रॅक्टिस झालेली असते कारण आपण जास्तीत जास्त एमसीक्यूज सॉल्व्ह केलेले आहेत. तर बघा, हे जे एमसीक्यू आहेत ते टोटल 8 एमसीक्यूज मॅथच्या पेपरमध्ये, मॅथच्या बोर्डच्या पेपरमध्ये विचारले जातात आणि प्रत्येक एमसीक्यूला 2 मार्क्स असतात. आणि अजून मला एक सांगायचं आहे की एमसीक्यूज मागच्या वर्षी जे विचारलेले आहेत, पीवायक्यूज मध्ये जे विचारलेले आहेत तेच आता येतील असं नाही. फक्त एमसीक्यूज असे असतात की ते रिपीट होत नाहीत. ठीक आहे. तर 8 एमसीक्यू येतात 2 मार्क्सला, म्हणजे प्रत्येक 1 एमसीक्यू 2 मार्क्स. म्हणजे 8 एमसीक्यू किती मार्क्स झाले? 16 मार्क्स. आता एमसीक्यू जर तुम्हाला येतात म्हणजे 16 मार्क्स तुमचे फिक्स आहे. 16 मार्क्स भेटले तुम्हाला. ठीक आहे. झाले 16 मार्क्स, म्हणजे हे 34 + 16 50 मार्क्स तुमचे इथंच फिक्स झाले थ्रू थेरम, कॉलेज अँड एमसीक्यूज. ठीक आहे. आता राहिले बाकी 50 मार्क्स. आता हे भेटले 50 मार्क्स. 100 पैकी तुम्हाला 50 मार्क्स भेटले. आता उरलेलं करायचं आहे 50 मार्क्ससाठी. आता 50 मार्क्स कसे मिळतील तुम्हाला? तुमचं टार्गेट आहे 100 मार्क्सचं. ठीक आहे. आता 50 मार्क्स तर तुम्हाला असेच भेटत आहे. बाकी 50 मार्क्स तुम्हाला कसे मिळवायचे आहेत? तर बघा, जर तुम्ही चॅप्टर वाईज डिटेल, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट डिटेलमध्ये पाहिला, त्याचा अभ्यास केला, त्याला समजून घेतलं तर तुम्ही कोणतेही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. आणि त्याचबरोबर जर तुम्ही मागचे 3, 4, 5 वर्षाचे पीवायक्यू सॉल्व्ह केले तर तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होतील. 60%
PYQs रिपीट होतात. समजा आधी 3-4-5 वर्षात जेवढे PYQs झालेले आहेत त्याच्यापैकी 60% PYQs परत परत रिपीट होतात. ठीक आहे, म्हणजे या उरलेल्या 50 मार्क्स पैकी हे जे उरलेले 50 मार्क्स आहेत, या उरलेल्या 50 मार्क्स साठी जे आता आपण एवढा अभ्यास करणार आहोत, या 50 मार्क्स पैकी जे 20 मार्क्स आहेत ते तुमचे PYQ मध्येच कव्हर होतात. 20 की 30, ठीक आहे, 30 मार्क्स तुमचे PYQ मध्येच कव्हर होतात. एखाद्या वेळेस कसं राहतं की एखादा क्वेश्चन आलेला आहे, फक्त पुढच्या वर्षी असं होऊ शकते की त्याचे व्हॅल्यूज चेंज करून येऊ शकतात. बाकी प्रोसेस तर सेमच आहे, म्हणजे सॉल्व कसा करायचा त्याच्या स्टेप सगळ्या सेमच आहेत. तर एवढं तर तुम्ही करू शकता, कारण आता तुम्ही 12वीत गेलेले आहे, एवढं तर तुम्ही करू शकता. म्हणजे ऑलमोस्ट 30 मार्क्स तुम्हाला PYQ मधून भेटणार आहेत. 50 मार्क्स फिक्स झाले होते तुमचे, आता याच्यामध्ये परत ऍड झाले 30 मार्क्स, म्हणजे टोटल झाले आता तुमचे 80 मार्क्स. आता राहिले 20 मार्क्स. तर 20 मार्क्ससाठी तुम्हाला थोडी डिटेल स्टडी करावी लागेल. आणि डिटेल स्टडी म्हणजे तुम्ही ते सगळं माझ्यावर सोडा, मी तुमची करून देणार आहे डिटेल स्टडी. पूर्ण प्रत्येक चॅप्टरचे मी तुम्हाला डिटेल कन्सेप्ट सांगणार, त्याचे PYQs घेणार, जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते घेणार. पूर्ण सिलेबस तुम्हाला आता करायची गरज नाही. तुमचा पूर्ण सिलेबस थोडक्यात आणि सगळा कव्हर होईल असा कसा संपवायचा ती जबाबदारी माझ्यावर. फक्त तुमच्याकडे एकच काम आहे की तुम्ही डेली मी अपलोड केलेला व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्ही आउट ऑफ 100 मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे, 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेण्यासाठी काही एवढे कष्ट लागत नाही. पण जेव्हा आपण त्या वयात असतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला या गोष्टी समजत नाही. आता मी पण तुमच्या एवढी होतीच, ठीक आहे, तर तेव्हा ह्या गोष्टी समजत नसतात की इतक्या इझिली आपण एवढे मार्क्स घेऊ शकतो. पण माहिती आहे का, जर तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स घ्यायचे असतील किंवा जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील तर हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. आणि हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क पण तुम्हाला करावं लागेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, 20 मार्क्स कॉलेज देणार आहे, 14 to 15 मार्क्स तुम्हाला थेरम्स देणार आहे. थेरम्स म्हणजे मी देणार आहे, मी म्हणजे माझे व्हिडिओज देणार आहे जर तुम्ही बघितले तर. ठीक आहे, नंतर 16 मार्क्स तुम्हाला MCQ मधून भेटणार आहे, जो की सेक्शन ए मध्ये 8 मार्क्सचे 8 क्वेश्चन देतात. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्सचा असतो, ते 16 मार्क्स. नंतर ते टोटल झाले 50 मार्क्स. मग उरतात 50 मार्क्स. 50 मार्क्स पैकी 30 मार्क्सचे PYQs असतात. PYQ नसले तरी फक्त व्हॅल्यू चेंज करून येतात, बाकी सगळं सेम असते तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर उरलेले 20 मार्क्स, तर ते 20 मार्क्स तुम्ही माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला ते 20 मार्क्स भेटून जाईल. ठीक आहे, तर याच्यानंतर बघा, आता मी तुम्हाला सांगणार आहे की जेवढे पण 15 चॅप्टर्स आपल्याला 12वी मध्ये आहेत, ठीक आहे, 12वीच्या टेक्स्टबुकला जेवढे पण आपल्याला 15 चॅप्टर्स आहेत आपल्याला 12वी बोर्डच्या एक्झाममध्ये, ते पूर्ण 15 चॅप्टर्स येणार आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, वन ऑफ द इझिएस्ट चॅप्टर ऑफ 12th. ठीक आहे, म्हणजे एवढा सोपा आहे की त्याच्यामध्ये थोडं बेसिक म्हणजे KG1 KG2 चे लेकरं जे शिकतात इंग्लिश, बस त्या इंग्लिशवरच डिपेंड तो चॅप्टर आहे पूर्ण, की व्हॉट इज सेंटेन्स काय आहे. ठीक आहे, तर जर हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल सगळं, तर मी आधी सांगितलं मी व्हिडिओज टाकणार आहे, बघून घ्यायचा. एवढा सोपा चॅप्टर आहे आणि त्याला पण विथ ऑप्शन 8 मार्क्सचे वेटेज आहे. म्हणजे बघा तुम्ही तर हा मॅथमॅटिकल लॉजिक केला तर तुमचे 6 मार्क्स फिक्स आहे. 6 मार्क्स का बरं, आता हे 8 आणि 6 चा काय फरक आहे. तर या चॅप्टरला वेटेज आहे 8 मार्क्स विथ ऑप्शन. म्हणजे 8 मार्क्सचे क्वेश्चन येतील, त्यापैकी काही क्वेश्चन ऑप्शनमध्ये राहतील. म्हणजे 6 मार्क्सचे क्वेश्चन असे येतील जे तुम्हाला सॉल्व्ह करायचेच आहेत लॉजिकचे, त्याला ऑप्शन येणार नाही. तर 6 मार्क्स तुमचे लॉजिकचे फिक्स आहेत जर तुम्ही पूर्ण मॅथमॅटिकल लॉजिक व्यवस्थित केला. याच्यामध्ये सेंटेन्स वगैरे आहेत. परत अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याच्यामध्ये स्विचिंग सर्किट. ठीक आहे, स्विचिंग सर्किट पण खूप इझी आहे. निगेशन आहे, परत कन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे. तर सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला
या मॅथमॅटिकल लॉजिकचं त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर बघा 6 मार्क्ससाठी कन्फर्म तुम्हाला लॉजिक करावं लागेल, म्हणजे 6 मार्क्सला ऑप्शन नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅट्रायसेस चॅप्टर जो आहे तो विथ ऑप्शन 6 मार्क्सला विचारतात आणि 4 मार्क्सचं असं येते मॅट्रायसेसचं की जे फिक्स तुम्हाला लिहावं लागते. बघा मॅट्रायसेस पण खूप इझी चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये रिडक्शन मेथड वगैरे विचारल्या जाते, तर ते पण डिटेलमध्ये आपण पाहू. ठीक आहे, आता मॅट्रायसेस नंतर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये थेरम्स पण आहेत जे आम्ही घेतलेले आहेत तुमच्या. नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते 10 मार्क्सचं विथ ऑप्शन विचारल्या जाते आणि 8 मार्क्सचे क्वेश्चन असे येतात फिक्स की ते तुम्हाला करावेच लागतात. ठीक आहे, त्याला ऑप्शन येत नाही. नंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण थेरम आहे, जसे की तुम्हाला tan θ इक्वल टू मॉड ऑफ ट्वाइस अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab/a+b वगैरेचा म्हणजे ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला आहे, थेरम आहे, तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण 6 मार्क्स विथ ऑप्शन्स आहेत आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन असे येतात ज्यांना ऑप्शन नसणार आहे, ते तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर ते तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागतील. फार इझी आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण. त्याच्यानंतर आहे वेक्टर, सगळ्यात मोठा चॅप्टर, मोठा नाही म्हणू शकत आपण त्याला वेटेज खूप जास्त आहे. ठीक आहे, वेक्टर्सला विथ ऑप्शन्स 12 मार्क्सचं वेटेज आहे आणि वेक्टरचे काही 9 मार्क्सचे क्वेश्चन असे येतील की ज्याला तुम्हाला ऑप्शन नसणार आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतीलच. तर बघा वेक्टरमध्ये काय आहे, वेक्टरमध्ये पण थेरम विचारलेले आहेत जे आम्ही आधीच घेतलेले आहेत तुमच्या. ठीक आहे, तर त्या थेरम्स व्यवस्थित करा आणि वेक्टरचं मी जे लेक्चर किंवा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे तो तुम्ही बघून घ्या. तुमचे वेक्टरचे सगळे PYQs वगैरे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. वेक्टरमध्ये काय आहे, एकतर कोलिनियर, कोप्लेनर. ठीक आहे, नंतर त्याच्यानंतर आहे ट्रायंगुलर बेस काही क्वेश्चन्स असतात जसं की साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ ट्रायंगल. त्याच्यानंतर आहे टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम किंवा पॅरलेलोपाईपचा व्हॉल्यूम. बस एवढे मोजके क्वेश्चन्स असतात वेक्टर्सवरचे. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट की जे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि फार इझी आहे. बघितला तर तसं मुलं समजतात की वेक्टर खूप हार्ड आहे, वेक्टर काहीच हार्ड नाही आहे जर तुम्ही सगळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर केले तर. आणि मी तुमचे सगळे ते कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे वेक्टरचे. नंतर आहे लाईन अँड प्लेन. ठीक आहे, तर लाईन अँड प्लेन हा जो चॅप्टर आहे टोटल फॉर्म्युला बेस्ड म्हणजे पूर्ण फॉर्म्युलेच आहेत या चॅप्टरमध्ये लाईन अँड प्लेनमध्ये. जसे की डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द लाईन, म्हणजे पॉइंट पासून लाईन पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करा किंवा एखाद्या पॉइंट पासून प्लेन पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करा किंवा 2 पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करा किंवा स्क्यू लाईन्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करा, 2 प्लेन मधलं डिस्टन्स फाइंड आउट करा. पूर्ण फॉर्म्युल्यांवर डिपेंड हा लाईन अँड प्लेन चॅप्टर आहे. जर तुम्ही फॉर्म्युले व्यवस्थित केले, सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घेतले तर तुमचे हे 7 मार्क्स फिक्स आहे. कारण 7 मार्क्स साठी तुम्हाला हा चॅप्टर येणार आहे विदाउट ऑप्शन, म्हणजे 7 मार्क्सचे असे क्वेश्चन येतील ज्याला ऑप्शन नसणार आहे. तर विथ ऑप्शन 10 मार्क्सचे चॅप्टर आहे. नंतर लिनियर प्रोग्रामिंग, परत हा चॅप्टर एवढा इझी आहे की त्याचा एकाच टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, एक तर मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज. ठीक आहे, तर मॅक्झिमाइज मिनिमाइजवर याचे क्वेश्चन विचारले जातात. खूप इझी चॅप्टर आहे. बस 1 2 3 क्वेश्चन केले की तुमचा पूर्ण चॅप्टर हा कंप्लीट होऊन जातो. विथ ऑप्शन्स 4 मार्क्स अँड विदाउट ऑप्शन 2 मार्क्सला हा चॅप्टर येतो. नंतर आहे डिफरन्सिएशन. आता पार्ट 2 मध्ये गेल्यानंतर पोरांना वाटते की पार्ट 2 फार कठीण आहे. पार्ट 2 कठीण नाही. एकदा जर तुम्ही डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले केले, डिफरन्सिएशनचे रूल केले व्यवस्थित. रूल म्हणजे काय, जसं की प्रोडक्ट रूल, की प्रोडक्ट 2 फंक्शन आहे प्रोडक्टमध्ये, त्यांचं डिफरन्सिएशन कसं करायचं किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्सिएशन आहे तर ते कसे करायचे. ठीक आहे, तर एकदा का तुम्ही पूर्ण
डिटेल कन्सेप्ट समजून तर तुम्ही डिफरन्सिएशन इझिली करू शकता. खूप सारे मुलं मुली असे असतात जे डिफरन्सिएशनला आधी घाबरतात आणि नंतर जेव्हा ते करतात सुरुवातीला नंतर ते कोणताही क्वेश्चन दिला तरी ते सॉल्व्ह करू शकतात. मी बघितलेले आहेत, माझे विद्यार्थी असे आहेत. ठीक आहे. नंतर बघ आपण डिफरन्सिएशन जे आहे कंपल्सरी 7 मार्क्सचे क्वेश्चन येतील ज्याला ऑप्शन नसतात आणि विथ ऑप्शन आहे 9 मार्क्स. नंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह डिफरन्सिएशन वरच डिपेंड असते. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये मॅक्सिमा मिनिमा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन एलिमिनेटी थेरम खूप सारे असे पॉइंट्स आहेत की जे इम्पॉर्टंट आहेत. तर ते सगळे पॉइंट मी तुमचे क्लिअर करून देणार जेव्हा मी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे तेव्हा. ठीक आहे. इथे पण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 7 मार्क्सला कंपल्सरी विचारले जाते, त्याला ऑप्शन येत नाही आणि 9 मार्क्सला विथ ऑप्शन तुम्हाला विचारतात. म्हणजे 9 मार्क्सचे असे क्वेश्चन येतील ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा क्वेश्चन सोडू पण शकता, म्हणजे ऑप्शन मध्ये राहील दुसरा क्वेश्चन त्याला. ठीक आहे. नेक्स्ट आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर बघा इनडेफिनाइट इंटिग्रेशन जर तुम्ही केलं तर तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशन करू शकता. जर तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशन केलं तर तुम्ही ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन करू शकता. आणि डिफरन्शियल इक्वेशन असं चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये इंटिग्रेशन पण आहे आणि डिफरन्सिएशन पण आहे. तर त्याच्यामुळे हे एवढे चॅप्टर केले तुम्ही तर तुम्ही हा चॅप्टर करू शकता. त्याच्यामुळे हे करावेच लागतील तुम्हाला. फार इझी आहे. तुम्हाला आधी वाटत असेल की कॅल्क्युलस फार कठीण भाग आहे पण तसं नाही आहे. तुम्ही सॉल्व्ह करून पहा. डिफरन्सिएशन वगैरे खूप इझी आहे. ठीक आहे. तर नंतर इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये तसंच जसं की डिफरन्सिएशन मध्ये आधी तुम्हाला सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह पार्ट करायला लागत असतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x. तर तसेच फॉर्म्युले तुम्हाला इनडेफिनेट इंटिग्रेशनचे पार्ट करावे लागतील. ते फॉर्म्युले तुम्ही पार्ट केले की बाकी काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून घ्यावे लागतील, काही मेथड्स तुम्हाला बघावे लागतील आणि इनडेफिनाइट इंटिग्रेशन पण तुम्ही तशाच प्रकारे सॉल्व्ह करू शकता. आता इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये थोडासा फरक आहे. इनडेफिनाइट मध्ये जे राहते ते इनडेफिनाइट मध्ये इंटिग्रेशन राहते त्याला लिमिट नसतो. आणि डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये त्याला लिमिट असतो. बस एवढा फरक आहे. बाकी सगळं सेम आहे. जर तुम्ही इनडेफिनेट इंटिग्रेशन केलं तर डेफिनेट तुम्हाला येतेच. डेफिनेट तुम्हाला डेफिनेट येतेच. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. खूप इझी चॅप्टर आहे. एवढाच इझी चॅप्टर आहे. तुम्हाला काही कर्व वगैरे दिलेले असेल, काही लाईन्स दिलेले असेल, त्याच्यामधला रिक्वायर्ड एरिया काढायचा, त्याच्यामधला कंबाईन एरिया काढायचा आहे. बस तुम्हाला इंटिग्रेशन लावावं लागेल. जो कर्व आहे त्याचं इक्वेशन लिहावं लागेल आणि बस लिहिलं त्याचं इंटिग्रेशन केलं की ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुमचा फिनिश. ठीक आहे. 2 मार्क्सला असे क्वेश्चन येतील ज्याला ऑप्शन नसणार, त्याच्यामुळे करून टाका ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. नंतर आहे डिफरन्शियल इक्वेशन. सगळं करा आणि नंतर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पण काही गोष्टी फार इझी आहेत, काही नाही, जवळपास सगळ्याच गोष्टी फार इझी आहेत. आपण सगळं घेऊ त्याच्यामधलं PYQs वगैरे सगळं क्लिअर करू. आता हा पण विथ ऑप्शन 8 मार्क्सला विचारला जातो आणि डिफरन्शियल इक्वेशनला बघा तुम्हाला 6 मार्क्स वेटेज आहे विदाउट ऑप्शन. तर तुम्हाला तो करायचाच आहे. प्रोबॅबिलिटी इज वन ऑफ द इझिएस्ट चॅप्टर. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटी 3 मार्क्सला विचारले जाते फिक्स, 5 मार्क्सला विथ ऑप्शन. नंतर आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पण 3 मार्क्सला विचारल्या जाते. अशा प्रकारे हे 15 चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी येणार आहेत. आणि प्रत्येक चॅप्टरला आपण देणार आहे 2 दिवस. 2 दिवस कसे? एक दिवस व्हिडिओ बघायचा, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे, पूर्ण PYQs लिहून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी स्वतः प्रॅक्टिस करायची. पूर्ण चॅप्टर घेऊन पूर्ण एक क्वेश्चन नाही तुम्हाला सॉल्व्ह करायचा. टाईप ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे की या टाईपच्या क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करून बघतो किंवा बघते आणि दुसऱ्या टाईप पैकी एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करून बघते. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पूर्ण सिलेबस हा 1 महिन्यामध्ये कव्हर करू शकता. पहिल्या दिवशी व्हिडिओ पाहायचा, कन्सेप्ट क्लिअर करायचे, लिहून घ्यायचं व्यवस्थित आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण त्याचे स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहायचे.
ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पूर्ण क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहू की मॅथचा जो पेपर आहे तो कशा प्रकारचा आहे तो. तर बघा, क्वेश्चन पेपरमध्ये 4 सेक्शन असतात. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. ठीक आहे. तर हा जो सेक्शन ए असतो, सेक्शन ए जो असतो तो 20 मार्क्सचा असतो. टोटल सेक्शन ए असतो 20 मार्क्स. तर या 20 मार्क्समध्ये बघा, सेक्शन ए मध्ये पण फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन असतो. फर्स्ट क्वेश्चन येतो एमसीक्यू, फर्स्ट मध्ये फर्स्ट आणि फर्स्ट मध्ये सेकंड. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन येतो एमसीक्यू, ज्याच्यामध्ये 8 एमसीक्यू येतात तुम्हाला आणि 8 एमसीक्यू जे असतात ते प्रत्येक एमसीक्यू तो 2 मार्क्सचा येतो. म्हणजे टोटल किती मार्क? 16 मार्क्सचे एमसीक्यू येतात. बघा, आता हे एमसीक्यू पेपरमध्ये का असतात, तर जे मुलं सीईटी जेईची वगैरे स्टडी करतात तर त्यांच्यासाठी स्पेशल त्यांच्यासाठी हा एमसीक्यूचा सेक्शन बनलेला आहे की पोरांचे बोर्डचे मार्क्स जे आहेत ते कव्हर झाले पाहिजे. कारण त्यांनी आतापर्यंत एमसीक्यूज केले, त्यासाठी हे 16 मार्क्सचे एमसीक्यूज पेपरमध्ये टाकलेले असतात. तर बघा, 8 क्वेश्चन येतील, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्सचा, म्हणजे 16 मार्क्सचे एमसीक्यूज तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये येणार आहेत. नंतर व्हेरी शॉर्ट टाईप आन्सर. ठीक आहे. याच्यामध्ये 4 क्वेश्चन येतील आणि प्रत्येक क्वेश्चन असेल 1 मार्क्सचा, म्हणजे टोटल 4 मार्क्स. तर सेक्शन ए मध्ये हे 16 मार्क्स आणि हे 4 मार्क्स, म्हणजे टोटल मिळून तुम्हाला मार्क्स असणार आहे 20. नंतर आहे सेक्शन बी. तर सेक्शन बी जो आहे, हा क्वेश्चन 1, हा क्वेश्चन 2. आता सेक्शन बी जो आहे तो क्वेश्चन 3 to क्वेश्चन 14 असतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत पूर्ण काय असतो तुमचा बी सेक्शन. तर टोटल क्वेश्चन असेल 12. टोटल क्वेश्चन असेल 12. या 12 पैकी तुम्हाला फक्त 8च सॉल्व करायचे आहे. 8च सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. 8च सॉल्व करायचे आहेत. 12 क्वेश्चन पैकी तुम्हाला फक्त 8च क्वेश्चन काय आहे सॉल्व करायचे आहेत. तर बघा, सेक्शन बी मध्ये आता हे जे 8 क्वेश्चन आहेत प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात, म्हणजे 8 × 2 16. तर 16 मार्क्सचा असतो तुमचा सेक्शन बी. तर हे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन सिंपल असतात, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे. नंतर आहे सेक्शन सी. सेक्शन सी असतो क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26. टोटल क्वेश्चन असतात 12. टोटल क्वेश्चन असतात 12. या 12 क्वेश्चन पैकी पण तुम्हाला 8च क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. तुम्ही बघा, 12 क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला, 12 पैकी 8च सॉल्व करायचे. कोणती 8 सॉल्व करायचे तुम्हाला ते येणारच आहे, कारण की 12 पैकी 8 क्वेश्चन सॉल्व करणं म्हणजे कठीण गोष्ट नाही आहे. ठीक आहे. आणि काही मोठी गोष्टही नाही आहे. तर 8 क्वेश्चन तुम्ही या 12 पैकी सॉल्व करू शकता. तर बघा, आता परत हे जे सेक्शन सी आहे तर 8 क्वेश्चन येतील आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 3 मार्क्सचा, म्हणजे 8 × 3 24. तर सेक्शन सी मध्ये आहेत तुमचे 24 मार्क्स. ठीक आहे. सेक्शन सी मध्ये हे जे 24 मार्क्स आहे, एखाद्या वेळेस 3 मार्क्सला तुम्हाला याच्यामध्ये थेरम्स पण विचारू शकतात. तसं तर थेरम मोस्टली 4 मार्क्सलाच विचारतात, कारण की 3 मार्क्सची थेरम त्याच्यासोबत 1 मार्क्सचा क्वेश्चन येतो. तर अशा प्रकारे सेक्शन सी तुम्हाला कव्हर करायचं आहे. नंतर सेक्शन डी. आता सेक्शन डी जो आहे, सेक्शन डी असतो क्वेश्चन नंबर 27 to क्वेश्चन नंबर 34. ठीक आहे. टोटल 8 क्वेश्चन असतात. टोटल 8 क्वेश्चन असतात आणि या 8 क्वेश्चन पैकी फक्त तुम्हाला 4 नाही 5, या 8 क्वेश्चन पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. ठीक आहे. तर या 8 क्वेश्चन पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व करावे लागतात आणि प्रत्येक क्वेश्चन असतो 4 मार्क्सचा. ठीक आहे. 4 मार्क्सचा, म्हणजे हे 20 मार्क्स. असे टोटल मिळून तुमचा रिटर्न पेपर असणार आहे 80 मार्क्स. म्हणजे रिटर्न तुम्हाला 80 मार्क्सचं लिहायचं आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी तुम्ही सॉल्व करू शकता. आणि त्याच्यामध्ये पण सेक्शन ए चे जे एमसीक्यूज आहेत, जर तुम्हाला आन्सर येत नसेल तर त्याला सोडून द्यायची, नंतर त्याच्यासाठी ट्राय करायचं. जे तुम्हाला येते ते आधी लिहायचं
टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित आधी क्वेश्चन केअरफुली वाचून घ्यायच्या. जास्त मुलांचं काय होते, खूप साऱ्या मुलांचे, जास्त नाही खूप साऱ्या मुलांचं काय होते की त्यांना आन्सर येत असते, काय करतात क्वेश्चन लिहितात, एखाद्या वेळेस मायनसच्या जागी प्लस लिहितात किंवा प्लसच्या जागी मायनस लिहितात, एखाद्या वेळेस स्क्वेअरच्या जागी क्यूब लिहिल्या जाते. तशा थोड्या थोड्या मिस्टेक होतात आणि त्याच प्रकारे मग आपण क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करतो. पण जरी तो क्वेश्चन आपण पूर्ण सॉल्व्ह केलेला असेल तरी त्या क्वेश्चनला आपल्याला मार्क्स भेटत नाही. का बरं? कारण आपण क्वेश्चन चुकीचा लिहिलेला आहे, चुकीच्या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे सगळ्यात आधी पेपरमध्ये जेव्हा आपण क्वेश्चन लिहितो तो परत एकदा चेक करून पाहायचं की आपण करेक्ट क्वेश्चन लिहिला काय आणि त्यानुसार आन्सर लिहायचं. आणि बघा मॅथ्समध्ये थिअरी वगैरे असं काही लिहावं लागत नाही आणि कोणताही सब्जेक्ट असो प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला मार्क्स जे भेटतात ते स्टेप वाईज भेटतात. की तुम्ही फॉर्म्युला लिहिला, हाफ मार्क्स तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या, तुम्हाला हाफ मार्क्स. अशा प्रकारे क्वेश्चनला प्रत्येक क्वेश्चनला वेटेज राहते. त्याच्यामुळे जेवढ्या स्टेप तुम्हाला व्यवस्थित येत असतील तेवढ्या स्टेप व्यवस्थित लिहायच्या, ट्राय करायचं की सगळ्याचा सगळाच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. नंतर डिफिकल्टी लेवल की पेपर किती इझी येतो किती कठीण येतो. तर बघा जो तुमचा पेपर आहे त्याच्यामध्ये 34 मार्क्सचे क्वेश्चन असे येतात जे फार सोपे असतात. ठीक आहे, तर 34 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला खूप इझी येणार आहे. तर 100 आउट ऑफ 100 पाहिलं आपण तर 30% क्वेश्चन तुमचे काय असतात इझी असतात. नंतर 56 मार्क्सचे क्वेश्चन जे असतात ते ॲव्हरेज असतात, म्हणजे काही जास्त सोपे पण नाही जास्त कठीण पण नाही. जर तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल, तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता असे येतात 56 मार्क्सचे क्वेश्चन्स. ठीक आहे, हे तर फक्त जे पोरं काहीच करत नाही त्यांच्यासाठी पास होण्यासाठी मार्क्स असतात. ठीक आहे, आणि तुम्हाला जर मार्क्स घ्यायचे असतील, चांगले पर्सेंटेज पाहिजे असतील तर हे तुम्हाला 56 मार्क्स पण तुम्हाला कव्हर करावे लागतील. म्हणजे आउट ऑफ 100 56% काय ते 56 नाही 50% तुम्हाला ॲव्हरेज क्वेश्चन्स येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काही मुलांनी खूप अभ्यास केलेला आता त्यांचं टॅलेंट चेक करण्यासाठी हे 22 मार्क्स दिलेले आहे. म्हणजे डिफिकल्ट क्वेश्चन जे आहे ते 22 मार्क्सला विचारले जातात. ठीक आहे, तर हे डिफिकल्ट क्वेश्चन म्हणजे पण काही एवढे कठीण क्वेश्चन राहत नाही. तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, सगळे कन्सेप्ट क्लिअर केले, PYQ सॉल्व्ह केले, आधीपासून 2 वर्षापासून तुम्ही अभ्यास करत आलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे सगळं येईलच. तर बघा 34 मार्क्सचा इझी पोर्शन येतो, पार्ट येतो, 56 मार्क्सचा ॲव्हरेज पार्ट येतो आणि 22 मार्क्सचा काय येतो डिफिकल्ट पार्ट येतो. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता त्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळतील. आता त्याच्यानंतर पाहू आपण पूर्ण समरी की कशा प्रकारे आपण आजपासून अभ्यासाला लागलो तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, जास्तीत जास्त पोर्शन आपण कव्हर करू शकतो. सगळ्यात पहिले डेडलाईन स्ट्रॅटेजी, तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. बघा असं म्हणतात की वेळ कधीच गेलेली नसते, कधी सुरू केला आपण तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. तर आता ती वेळ आहे म्हणण्याची की आता म्हणू शकतो आपण की अजूनही वेळ गेलेली नाही. आता जरी तुम्ही सुरू केला अभ्यास, आता जरी तुम्ही अभ्यासाला लागले तर तुम्ही सगळं कव्हर करू शकता, तुम्ही चांगल्यात चांगले मार्क्स घेऊ शकता. पण ते जर एक्झामच्या आधीच्या दिवशी तुम्ही म्हटलं की आता ती वेळ आहे की आता सुरू केलं तरी तुम्ही काही करू शकता, तर तसं ते होत नसते. तर आताची वेळ गेली की वेळ गेली, मग होणार नाही. तर आताच सुरू करावं लागेल तुम्हाला. तर तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये डेडलाईन बनवावी लागेल की आपल्याला आता या तारखेपासून या दिवसापासून हे करायचं आहे, एवढे चॅप्टर्स करायचे आहेत, एक चॅप्टर माझा एवढ्या तासात झालाच पाहिजे, हा पॉईंट मला एवढ्या टाईममध्ये कव्हर करायचंच आहे. ठीक आहे, आज मला हे PYQ करायचेच आहे, जास्तीत जास्त मला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजीमध्ये येतात. स्टडी लेस बट इफेक्टिव्हली, तुम्हाला सगळे पुस्तके घेऊन पहिल्या पेजपासून वाचत शेवटच्या पेजपर्यंत नाही यायचं. आता ती वेळ नाही राहिली. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ बघून ते सगळं समजणार की 1-1.5 तासामध्ये तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट पॉईंट त्या व्हिडिओजमध्ये भेटतील, सगळे PYQs भेटतील, सगळे क्वेश्चन भेटतील जे एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे, तर तुम्ही ते करा म्हणजे तुमचा पूर्ण अभ्यास होईल. स्टडी लेस बट इफेक्टिव्हली. ठीक आहे, नंतर तुम्हाला
आता जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्यावा लागेल. तुम्हाला 8-9 घंटे तरी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि ते पण हार्डवर्क नाही स्मार्ट वर्क करावं लागेल. स्मार्ट वर्क म्हणजे कसं की आता काय करायचं चॅप्टरमधून, सगळ्यात पहिले PYQs करायचे, थेरम्स करायच्या ज्या फार कमी असतात, सगळे फॉर्म्युले पाठ करायचे, कन्सेप्ट समजून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही स्टडी करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि जसा जसा टाइम जाणार तसं तसं तुम्हाला रिव्हिजन जास्तीत जास्त करावं लागेल. जर आज तुम्ही पहिला चॅप्टर केला मॅथमॅटिकल लॉजिक, पूर्ण तुम्ही त्याचा अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी तुम्ही मॅट्रायसिस करणार आहे, तिसऱ्या दिवशी तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन करणार आहे. पण मॅट्रायसिस आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन करताना जो पहिला चॅप्टर आहे तुमचा कोणता, मॅथमॅटिकल लॉजिक, तो नाही विसरायला पाहिजे तुम्ही. तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण मॅथमॅटिकल लॉजिकची तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल. जेव्हा तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक करता तुम्हाला मॅट्रायसिसची रिव्हिजन करावी लागेल. तर अशा प्रकारे तो चॅप्टर पण करायचा आणि त्याच्या आधीच्या चॅप्टरला रिवाइज पण करायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. आणि काय करायचं, जास्तीत जास्त जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते सॉल्व्ह करून बघायचे. जेव्हा तुमचा अभ्यास होणार तर ट्राय करा की जास्तीत जास्त तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून पाहायचे आहेत. का बरं, कारण की कसं आहे की मुलांना 3 तास पेपरसाठी भेटतात. आपली प्रॅक्टिस नसते 3 तासात पेपर लिहायचे. आपल्याला जरी येते तरी वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे जर आपण टायमर लावून पेपर सॉल्व्ह केला तर तुम्हाला समजून जाते की 3 तासामध्ये आपला पेपर होत आहे. याला आपल्याला जास्त टाइम द्यावा लागेल, याला आपल्याला कमी टाइम द्यावा लागेल. कोणते क्वेश्चन कमी टाईममध्ये होतात तो टाईम आपण कोणत्या म्हणजे दुसऱ्या क्वेश्चनसाठी कसा युटिलाइज करू शकतो. तर अशा प्रकारची सगळी प्रॅक्टिस होते तुमची पेपर सॉल्व्ह केल्याने. आणि तुमची रायटिंग पण व्यवस्थित होणार, म्हणजे तुमचं अक्षर पण व्यवस्थित येणार. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा टाईम पण तुम्हाला कसा मॅनेज करायचा ते समजणार. तुमची स्पीड पण मॅनेज होणार की तुम्ही हळू लिहत आहे, ठीक आहे, की तुम्ही फास्ट लिहत आहे. ते सगळं तुम्ही जर तुमचे क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह केले तर ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस तुमची होईल आणि ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जासाल तर तुम्हाला पेपर फार सोपा वाटेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण सगळं बघितलं की कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतो. तर तुम्ही माझ्यासोबत आता चला, म्हणजे सगळे माझे व्हिडिओज पहा, थेरम्स जे केलेले ते पहा. आता मी डेली तुम्हाला एका एका चॅप्टरचे व्हिडिओज टाकणार आहे, ते सगळे पहा आणि जास्तीत जास्त मार्क्स घ्या. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्सच घ्यायचे आहेत. कारण की तुम्ही IIT करा की तुम्ही CET थ्रू गव्हर्नमेंटला जा की तुम्ही प्रायव्हेटला जा तुमचे प्रत्येक कॉलेजमध्ये क्रायटेरिया राहतो 75% किंवा 50% किंवा 60%. तर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यावेच लागतील. ठीक आहे.